भाई साहब, पालघर के वाडियू गांव में करीब 4 से 4.5 हजार ग्रामीण आज भी सड़क की सुविधा से वंचित हैं। गांव चारों तरफ से वैतरणा खाड़ी से घिरा है, जिसके चलते ग्रामीणों, छात्रों और मरीजों को पश्चिम रेलवे के पुल से जान जोखिम में डालकर आवाजाही करनी पड़ती है। ट्रेन गुजरते समय लोगों को पुल पर डर के साए में इंतजार करना पड़ता है। ग्रामीणों का सवाल है, जब गांव के पास बुलेट ट्रेन और मुंबई वडोदरा एक्सप्रेसवे पहुंच रहा है तो गांव तक सड़क कब पहुंचेगी? आमच्याकडे 4000 पेक्षा जास्त लोकसंख्या असून जर एखादा पेशंट अचानक हार्ट अटॅक असेल, गर्भवती महिला असेल, यांच्यासाठी जो होणारा त्रास आहे तो फक्त गावातलेच समजू शकतात। आणि हा त्रास कमी व्हावा म्हणून शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि नरेंद्र मोदी साहेब तुम्ही याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, नाहीतर आम्हाला पुढचं पाऊल आंदोलन करायला लागेल। डॉक्टर सावरा साहेब असतील, नाहीतर आमदार विलासरे असतील, यांना कळकळीची विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर पर्यायी रस्ता तयार करून द्या। प्रशासनाकडे खूप वेळा मागणी केल्यानंतर देखील अजूनपर्यंत त्या पाठपुराव्याला आजपर्यंत यश आलेलं नाही। आमच्या वरिष्ठांनी देखील खूप सारे पाठपुरावे केले, परंतु ते पाठपुरावे मला तरी वाटते ते एखाद्या कोपऱ्यात पडलेले आहेत की काय। आणि महत्त्वाचं सांगायचं गेलं तर एवढी वर्ष आम्ही खूप सारं सहन केलंय, सहनशक्ती जी आहे ती आमची संपून गेलेली आहे। त्यामुळे आम्हाला कुठलं तरी एक ठोस पाऊल उचलावं लागेल आणि सरकारचा जो रेल्वे रूळ आहे त्याच्यावरती येऊन आम्हाला आंदोलन करण्यासाठी भाग पाडेल आता सरकार, असं मला तरी वाटते। आम्हाला विद्यार्थी म्हणून म्हणजे म्हटलं की गाडी एवढी फास्ट येते की आम्हाला या बांबू केल्यात ना त्यांना पकडून बसायला लागतं, एवढं आम्हाला भीती वाटते। माझी एकच समस्या आहे, आम्हाला फक्त रस्ता पाहिजे। मग दवाखान्यात इकडून 4 किंवा 5 किलोमीटर आहे आणि किमान इकडून गाड्या सुद्धा येतात, मग तर त्यांचं काय होईल, त्यांचं काय होईल म्हणजे प्रत्येकी। अपनी राय हमें कमेंट में जरूर बताइए और हर लेटेस्ट खबर के लिए बने रहें द जर्नलिस्ट.in के साथ।